बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। नभीच्या भास्कराये तेज तुझे अपार, पददलितांच्या जीवनामधला नष्ट केला अंधार। विश्वहिताचा मंत्र ज्या बुद्धाने दिधला, त्या बुद्धाचा धम्मभिमाने गतिमान केला। जीर्ण रूढीला नष्ट कराया केले जीवाचे रान, युग पुरुषाच्या मालिकेतील भीमरत्न हे महान। भीमरायाची अमृतवाणी करतो मी गुणगान, रामजीच्या पोटी जन्मले बालक ते गुणवान। भीमामृतवाणी भीमामृतवाणी आंबेडकरांचे ते आजोबा मालोजी सकपाळ, कन्या मीरान पुत्र रामजी अपत्य लढिवाळ। रामजी हे लष्करातील सैनिक शूर बनले, मेजर धर्मा मुरबाडकरांशी परिचित झाले। कुळ नाव हे पंडित त्यांचे होते घराणे थोर, भीमाबाई ही सुंदर कन्या गोड स्वभावी पोर। रामजीशी विवाह झाला होता आगळा थाट, कमी कशाची नव्हती त्यांना श्रीमंती ही अफाट। भीमामृतवाणी भीमामृतवाणी महत्वाकांक्षी रामजीचा स्वभाव बाणेदार, कर्तृत्वाने अनजिद्दीने बनले ते सुभेदार। मध्य प्रदेशामध्ये मबूया गावी बदली झाली, अशा प्रकारे काळ चालला वर्षे बहु लोटली। साधू बाबा योगायोगाने महू गावी आले, रामजीला त्या आशिष देऊनी भाकीत ते केले। भीमाबाईच्या पोटी नरवीर ऐसा जन्मा येईल, कीर्ती आपुल्या कुळगोत्राची तिन्ही लोकी जाईल। भीमामृतवाणी भीमामृतवाणी हर्षित होऊन सुभेदाराने चरण स्पर्शियले, साधू बाबांच्या आशीर्वादाने डोळे भरून आले। भीमाबाई ती सुशील वैसी व्रताचरण केले, उभयतांचे सुदैवाने भाग्य फळावाले। 14 एप्रिल सन 1891 साली माता भीमाई गर्भवती मग पुत्रवती झाली। सुवर्णकांती सुलक्षणी ते बाळ जन्माले, रामजीचे ते रत्न 14वे लोक म्हणू लागले। भीमामृतवाणी भीमामृतवाणी
भीमामृतवाणी भीमामृतवाणी भीमामृतवाणी भीमामृतवाणी भीमामृतवाणी भीमामृतवाणी भीमामृतवाणी सुहासिनींनी केली घाई आत्या मीरा बोले अंगाई बारशाची ती नवलाई जन्मोजन्मीची ती पुण्याई मंगल तोरण उंच बांधले सनई चौघडे वाजू लागले नामकरण ते असे गाजले भीमरावाईचे नाव ठेविले कुणी बाळाला भिवा बोलती भीमराव नावे हाक मारती शिक्षणाची मग पडली भ्रांती त्यात पित्याची सेवा निवृत्ती दापोली या गावाला आनंद होता पुत्र थोरला विद्यार्थी तो चौथी मधला त्या शाळेमध्ये दिवा घातला भिवा शाळेला जाऊ लागला पाटीवरती लिहू लागला 5 वर्षाचा बाळ झाला अशा प्रकारे काळ चालला काळ कधीही नाही थांबला माता भीमाई त्या समयाला होती आजारी अंथरुणाला दुष्ट मृत्यूने डाव साधला रोज सकाळी लवकर उठणे स्नान संध्या पूजा आठवणे न्याहारी पूर्वी गावी भजने शिस्त लावले मीराबाईने मातृहीन त्या भीमबाळावर सुभेदाराचे प्रेम निरंतर भीमाबाईच्या निधनानंतर आयुष्य होते मोठे खडतर आई विना त्या पोरक्या जीवाने कसे जगावे भीमबाळाने मीराबाईचे ऐकून म्हणणे पुनर्विवाह केला पित्याने बाई कोणही इथे राहते भीमबाळाला समजत नव्हते आमच्या बयेचे कपडे घालते जिजाई काय
त्यांचे घर मोडके, अंगावरती वस्त्र फाटके, भोजन उष्टे शिळेच गिटके. विटंबनेचे दाहक चटके. वाळवंटी हिरवळ दिसावी, हिंस स्वापदा दया फुटावी, तहानेल्याला विहीर दिसावी. कुठे कुणाची साथ मिळावी. आंबेडकर गुरुजीचा होता भिवा जीव की प्राण, भाजी भाकर देऊन त्याला ठरले जगती महान. अंबावडे हे नाव खोडले, आंबेडकर हे नाव नोंदले, आत्मीयतेने भिवा शिकवले. शिक्षक ऐसे थोर लाभले. सुभेदाराचा साताऱ्याला, नौकरीचा तो काळ संपला, बिऱ्हाड आले मुंबईला. राहू लागले डबक चाळीला. सुभेदाराला आपल्या भीमाची आशा दांडगी मोठ्या यशाची, पडू दिली ना कमी कशाची. तरे तरेच्या पुस्तकाची. पुस्तकासाठी पैसे मोडीत, कधी कुणाचे कर्जही काढीत, दागमुनीचे गहाण ठेवीत. जीवा पाडते कष्टही शोषित. अभ्यासाला नव्हती खोली, रात्र रात्र जागून काढली, मॅट्रिकची ती परीक्षा झाली. यश कीर्ती मग पुढे वाढली. नोकरीला तो आनंद लागला, रामजीने मग निश्चय केला, बाजी लावली शर्त पणाला. पडू दिले ना कमी भिवाला. भीमाचा अभ्यास चालला, तोडती नव्हती परिश्रमाला, मॅट्रिकला तो पास झाला. आनंद झाला रामजी पित्याला. मॅट्रिक होणे अवघड होते, दलिताला तर शक्यच नव्हते, गौरव करीत होते जे ते. आनंदाला आले भरते. गुरु केळुसकर त्या समयाला, आले पाहुणे सत्काराला, नवाजले त्या रामजी सुताला. बुद्ध चरित्र दिले तयाला. रमाबाई ती पाहून बाला, गणगोत्रांना आनंद झाला, राम सीते समजोळा लाभला. रामजी बोले ज्याला त्याला. भाय खळ्याच्या त्या बाजारी, वऱ्हाडी मग जमले, पुष्प फुलाची उधळण केली, शुभ मंगल झाले. इंटर झाली खर्च अफाट, केळुसकर गुरुजींनी थेट बडोद्याची मग धरली वाट. महाराजांची घेतली भेट. सयाजीराजे यांच्या समोर भीमरावाला केले हजर, शिष्यवृत्ती या द्या सत्वर. विद्यार्थी हा गुणी खरोखर. सयाजीराजे मोठ्या मनाचे, कौतुक केले त्यांनी भीमाचे, शिष्यवृत्ती मग ती देण्याचे. कबूल केले म्हणणे त्यांचे. झाले भीमराव ते पदवीधर, बडोद्याच्या त्या संस्थानावर, करण्या नौकरी गेले सत्वर. लष्करातील मोठ्या हुद्द्यावर. वडिलांनी तर विरोध केला, समजाविले भीमरावाला, सल्ला भीमाने ना
भीमराव गेले अमेरिकेत न्यूयॉर्क शहरी वसतिगृहात एक दिलाने सर्व राहत जेवण खाणे एक ठिकाणी चिडकारीतही नव्हते कोणी भेदभावाची ती मनमानी समानता अनुभवली त्यांनी शिक्षण उच्च घेऊ लागले मायभूमीला
भीमरावाला स्फूर्ती आली, प्राध्यापकाची नोकरी केली. कोर्टामधली वकिली केली. जीवन नौका चालू झाली, वेतन प्राप्ती होऊ लागली, मुकनायका वाचा फुटली. क्रांतीची पाऊले उमटली. बडोद्याचे ते दिवाण बोलले, शिक्षण खर्च द्या ते म्हणाले, सयाजी महाराजांना कळाले. दिवाणाचे मग बिंबच फुटले. महाराजांनी त्या लोकांची वाच बंद केली. वेळोवेळी भीमरावांना साथ अशी दिधली. महाडच्या चौदार तळ्यावर दलित हजारो होते बरोबर, उभे राहुनी जीवन तटावर. दलित उद्धारक ते आंबेडकर. हक्क प्राप्तीचा लढा द्यायचा, पाय कधी ना मागे घ्यायचा, माथा कधी ना झुकवायाचा. काय फायदा तशा जिण्याचा. हिम्मत ठेवा हरू नका रे, हात कुणाला पसरू नका रे, दुर्बल हतबल ठरू नका रे. दास्य कुणाचे करू नका रे. ढोंगीपणाला भिवू नका रे, सोम कुठे माजवू नका रे, अन्याय होऊ देऊ नका रे. अत्याचार ते सावू नका रे. विषमतेचे बंधन तोडा, सनातन्यांचे मज्जाव मोडा, अशा रूढीचे हातपाय काढा. शास्त्र पुराणे मातीत गाडा. अशी भीमाची अमृतवाणी, दलितांनो स्वाभिमानी, या लहानांनो या थोरांनी. चौदार तळचे प्याले पाणी. भेदभाव ते तोडून टाका, प्रथा पुराण्या मोडून टाका, जुनी प्रणाली खोडून टाका. वेडा पक्का वेडून टाका. भूत दयाती नको आम्हाला, वरवर माया नको आम्हाला, हात टेकाया नको आम्हाला. फुल फुलैया नको आम्हाला. तुडवीत गेले कठीण खाई, सच्चे भीमाचे ते अनुयायी, कर्तृत्वाने केली भलाई. घडली क्रांतीची ही नवलाई. भीमा सवेते वीर चालले, सनातन्यांचे धाबे दणले, मुक्तपणे तळ्यात उतरले. पाणी तळ्याचे प्राशन केले. आजवर नव्हते जमले कुणाला, अशस्त्र होते काम. भीमरायाने लढून दाविला मुक्तीचा संग्राम. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. पशुहुनीही हीन मानिले, आजवर आम्हाला माणुसकीची जाणत नव्हती मत प्रवाहाला. देव म्हणून आजवर पूजले पाषाण मूर्तीला, मानवतेची काय कल्पना निर्जीव दगडाला. इतिहासामध्ये आजवर मोठे वीर पुरुष झाले, कुणीही तैसे भीमासारखे कार्य नाही केले. 1927 हे असे साल
तारखेला नवल ते घडले. भीमामृतवाणी भीमामृतवाणी महाडच्या त्या सत्कार्याने सुरुवात बंडाला, रचले नाही जीर्णमताच्या धर्म झेंडाला. विटाळ केला त्या शिष्टांनी विपरीत हे घडले. चांडाळांनी शुद्ध तळ्याचे पाणी बाटवले. अस्पृश्यांनी धर्म बुडवला, स्पर्श कसा केला. झोडून काढा पुन्हा अशांना पायबंद घाला. ब्राह्मणांनी विचार केला शुद्धीकरणाचा. शेण आणले सडा शिंपला पशुमलमूत्राचा. भीमामृतवाणी भीमामृतवाणी 108 त्या घागरी काढल्या तळ्यातून त्यांनी. गाई गुरांच्या मलमूत्राने शुद्ध केले पाणी. अत्याचारही करू लागले, जीवनाही आली. भोजन समयी ताटामध्ये माती मिळविली. पिसाटलेल्या सनातन्यांचे डोके भडकलेले. लाट्या काठ्या घेऊन आले, रणकंदन केले. आंबेडकरांना जेव्हा सारी वार्ता ही कळली. दलित जनांनो संयम ठेवा, विनंती ही केली. भीमामृतवाणी भीमामृतवाणी सर्व स्तरातून निषेध केला त्या भ्याड हल्ल्याचा. सरकाराने आरोप केला दंगा केल्याचा. बुद्धीने तो झगडा करून हक्क ते मिळविले. सत्याग्रहाचे अतिपेशाने रणशिंग वाजले. मनुस्मृती किती घातक आहे सिद्ध असे झाले. जाहीर करून दृष्ट मनुला दहन ते केले. लाथा खाऊ पण धर्मात राहू सहन कसे करणार. ज्या धर्माने तुच्छ मानिले तया कसे भजणार. भीमामृतवाणी 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 आंबेडकर लंडनला गेले, एकच त्यांनी ध्येय ठेवले. गोलमेजला ते सादर केले. समानतेचे न्याय दाखले. अस्पृश्यांच्या दुःख यातना पुऱ्या जागल्या. झूट वल्गना लोकहिताची हवी योजना. अशी असावी भावी घटना. स्वतंत्र मतदार संघ असावा, कुठे कुणा मज्जाव नसावा. नेताही आम्ही निवडावा.
स्वधर्मियाची गुलामगिरी नष्टच होणे आहे जरुरी. आंबेडकरांना लोक बिथरले, ढोंगी पुढारी असे हादरले, देशहिताचे लोण पसरले. विषमतेला नेते विसरले. चमत्कार तो आगळा घडला, गांधीजींना विचार पडला, हरिजनांचा पुळका सुटला. तरीही नाही तंटा मिटला. आमच्या लोकांचा मी कैवारी, माझीच आहे जबाबदारी, आजवर आम्ही केली चाकरी. आता आहे ती तुमची वारी. गांधीजीने मग बेत बदलला, सत्याग्रहाचा निश्चय केला, आंबेडकरांशी वाद झुंपला. या नेत्याचा कलह लागला. आमचे तुम्हाला दुःख कळू द्या, भीक नको ते हक्क मिळू द्या, रोटी बेटी एक होऊ द्या. तुमच्या पंक्तीला आम्हा जेवू द्या. गांधीजींना ते ना रुचले, उपोषणाचे अस्त्र फेकले, समजावूनही नाही ऐकले. सर्व जनांनी हात टेकले. कस्तुरबाने भीमरायाची विनवणी केली, पुणे करारावरती भीमाची स्वाक्षरी झाली. अध्यापनाचे काम चालले, स्वप्न आपले साकार केले, ग्रंथाचे भांडार बांधले. राजगृह हे नाव ठेवले. रम्य कथा पौराणिक गोष्टी, घर बांधावे पुस्तकासाठी, स्वतंत्र दालन भेटी गाठी. बहुदिवसाची हौस ती मोठी. पंडित वक्ते विचारवंत, शास्त्रज्ञ कुणी महान संत, येऊ लागले मित्र अनंत. ग्रंथकार कुणी साधू भगवंत. तळमजला तो रमाबाईचा, अवती भवती बाग बगीचा, दिवाणखाना तो साहेबांचा. खजिना सारा पुस्तकांचा. महापुरुषाची सहचारिणी, रमाई होती स्वाभिमानी, साधी भोळी तिची राहणी. श्रद्धा भक्ती अंतःकरणी. परदेशाला जाता तुम्ही, हाल सोसते ही लक्ष्मी, अभ्यासातच असता नेहमी. तरी तुम्हा बोलत नाही मी. भोळे भाबडे वेडे ते मन, साहेब तुमचे नको मला धन, पंढरपुराला जाऊ आपण. विठुरायाचं घ्याया दर्शन. राम तुला मी किती सांगावं, देवासाठी दूरवर जावं, गेलो तरी दर्शन न मिळावं. उगाच काया जीवा जाळावं. भोळी जनता दलित बिचारी, या जनतेची सेवा चाकरी, तीर्थासारखी गर्दी सारी. बसवू दुसरी प्रति पंढरी. साहेबांचे ते बोल ऐकले, पुन्हा रमाने नाही सतवले, पतिवचन ते ध्येय मानले. जीवन त्याच्या पदी वाहिरे. मोठ्या मोठ्या सभा मिटिंगी दूर तुम्ही जाता, तुम्हा संगती मलाही न्यावे आज प्राणनाथा. पोकळ भक्ती मायावरवर, बुरसटलेले विचार जोवर, जातीयताही रुजेल तोवर. ती हटवाया प्रयास खडतर. विषमता अनबेकी होती, समाजात ही एकी नव्हती, अनिष्ट घातक जाती पाती. सर्व ठिकाणी येई प्रचिती. क्रांतीची जरी होती
रमाईने अंथरूणच धरले उपचारही ते व्यर्थच ठरले. औषध पाणी काम देईना साहेबा नाही सबड होईना होऊ लागल्या खूप यातना थांबू लागली अथक साधना. रमा आजारी जेव्हा कळले वसई सोडून बाबा आले शेवटच्या समयास पोचले रमाबाईने डोळे मिटले. काळ कधीही थांबला नाही मृत्यू कुणाला चुकला नाही पतिभक्तीची ती पुण्याई अमर जाहली माता रमाई. शोकाकुलते साहेब रमाचे एकटेच पडले लहान पोरावाणी भीमते ढसा ढसा रडले चिंतेने बावरली नाही दीनपणाने हरली नाही जिच्यामुळे ही आज पुण्याई दीन जनांची आई रमाई. दुःखाचे सावट पसरले प्रेत यात्रेला लोक निघाले ज्याने त्याने मग अश्रू ढाळले अश्रूंचे जणू पूर लोटले. बाबासाहेब चिंतित झाले गतकाळाचे चित्र आठवले जेव्हा परदेशातून आले संचारतीने ओवाळीले. रमा म्हणाली आता फिरूनी जाऊ नका हो मज टाकूनी शिक्षण अभ्यास द्या सोडूनी करते विनंती हात जोडूनी. 4-5 वेळा पाणी ठेवले किती वेळा ते थंड जागले पुस्तकात असे काय लिहिले त्यातच नुसते लक्ष घातले. पत्नीकडे का बघायचं नाही पोरांना का खेळवायचं नाही पुस्तकात कसली नवलाई मला ते सांगा उमजत नाही. सदा पहावं चालूच लेखन थोडं थांबवा तुमचं वाचन तुमच्या आवडीचं आहे कालवण आता तरी उरकावा जेवण. थांबू
झाले. नकार ते श्रेष्ठच ठरले. ज्या लोकांनी तुच्छ लेखले, जिथे तिथे अपमानित केले, महार म्हणून झिडकारिले. तेच भीमाला वंदू लागले. अस्पृश्याच्या त्या पोराचा केला तिरस्कार, त्याच लोकांनी एकमुखाने केला जय जयकार. हिंदू धर्मातच राहण्यासाठी कठीण प्रयत्न केले खटपटी, राष्ट्र एकता तळमळ मोठी. आशा फुलती झाली शेवटी. मंदिर प्रवेश चळवळ केली, 5 वर्ष त्यामध्येच गेली, मेहनत सारी वाया गेली. चळवळ सारी निष्फळ ठरली. येवल्यामध्ये परिषद भरली, सर्व थरातील लोक जमली, 13 ऑक्टोबर 35 साली. धर्मांतर ही घोषणा केली. अस्पृश्य म्हणून जन्मा येणे न्याय आहे का पुन्हा लक्षणे, या जीवनातच खितपत पडणे. निश्चय केला धर्म त्यागणे. जन्माने कुणी श्रेष्ठच नसतो, सत्कर्माने शीलवान ठरतो, मानवता हे ब्रीद ठेवतो. तोच खरा मी धर्म मानतो. हिंदू म्हणून मी मरणार नाही, तो धर्म आचरणार नाही, दगडांना मी पुजणार नाही. अशा देवाला भजणार नाही. ख्रिस्तांना ही वार्ता कळली, मुस्लिमांना गोष्ट समजली, ज्याने त्याने आपली आपली. धर्माची महती पटविली. परकीयांचा धर्म कशाला, धर्म असावा स्वदेशातला, दावा कुणाचा नाही पटला. शरण जावे आपल्या बुद्धीला. समानताची आणली जयानी, ऐका भीमाची अमृतवाणी, श्रद्धा बुद्धा अंतःकरणी. बुद्धाची ती विचारसरणी. धर्मांतर हे निश्चित झाले,
कविता आंबेडकर बाबासाहेब रट्टू बरोबर तेज पूजनायक रामावर आरूढ झाला व्यासपीठावर जीवर भगवे परिधान केले 80 वर्षाचे स्थवीर आले बुद्धं शरणं अनुसरले पंचशीलही ग्रहण केले पायिक होऊन बुद्धाचा रे केला चमत्कार कोटी जनांनी कोटी मुखांनी केला जय जयकार बुद्ध देवाचे दर्शन घेऊन परत निघाले काशी नगराहून दिल्लीला विमान तळाहून आले निवासी थकून भावून 5 डिसेंबर 4 रात्रीला जैन प्रतिनिधी भेटायाला येऊ म्हटले या सोहळ्याला यावे आमच्या समारंभाला असे म्हणून निरोप घेतला हाक मारली सेवकाला सेवक रट्टू समोर आला मालिश त्यांची करू लागला सूर मधुर ते ऐकू आले रेडिओवर गाणे चालले बाबा तल्लीन होऊ लागले उत्तम शरणं गाऊ लागले सुदाम वर्दी देऊ लागला जेवण तयार आहे म्हटला बाबा म्हणाले स्वयंपाक्याला भातच फक्त देखायाला 2 घास तोंडात टाकले बाबा तेथून लगेच उठले ग्रंथ पुस्तके नीट ठेवले विश्रांतीला जातो म्हणाले सविताबाई लवकर उठल्या पती राजाच्या जवळ गेल्या हाक मारून उठवू लागल्या पूर बळवुनी घेऊ लागल्या निद्रा लागली आपल्या पतीला ऐसे समजून धक्काच बसला हाक मारली सेवकाला कंठ दाटला गळा काढला असे वाटले सूर्य थांबला ज्वालामुखी तो शीतल झाला चहूकडे हा अंधार पसरला दीन जनांचा त्राता गेला चहूकडे हे वृत्त पसरले स्वतः पंडित नेहरू आले दिल्लीहून ते विमान आले राजगृहाला शव ठेवले सुधाकरा सवे 9 कोटीचा जथा तो हळहळला चंदनाच्या शय्येवरती भीमचंदन